नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि आपण अभ्यासत करत भाग 11 पर्यंत पोहोचलो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संविधानाचा भाग 11 मधलं प्रकरण 1 आणि 2 बघितलं आहे. आता त्यातला पुढचा भाग 11 मधला पुढचे अनुच्छेद आपण अभ्यासणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर भारतीय संविधानाचा भाग 11 जो संघराज्य आणि राज्य यातील संबंध सांगतो आणि जे अनुच्छेद 262 आणि 263 आहे ते आपल्याला पाणी संबंधी तंटे आणि राज्यांमधील समन्वय याबद्दलची माहिती देतो. 262 नुसार आंतरजातीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्याचा अभिनिर्णय ची तरतूद आपल्याला 262 मध्ये बघायला मिळते आणि 263 मध्ये आंतरराज्यीय परिषदांच्या बाबतच्या तरतुदी आपल्याला ह्या अनुच्छेदांच्या अंतर्गत बघायला मिळतं. तर 262 मध्ये आंतरराज्यीय नद्यांच्या पाण्यासंबंधीच्या तंट्यांचा अभिनिर्णयाच्या संदर्भात आपण म्हणू शकतो किंवा स्पष्टीकरणाच्या संदर्भात आपण म्हणू शकतो. भारत हा नद्यांचा देश आहे. अनेक नद्या एकापेक्षा जास्त राज्यातून वाहतात. उदाहरणार्थ गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा अशा नद्यांच्या पाण्याचा वापर, वितरण आणि नियंत्रणावरून राज्यांमध्ये तीव्र वाद होण्याची शक्यता असते आणि पाणी हा विषय राज्यघटनेनुसार राज्याच्या अखत्यारीतील म्हणजे राज्य सूचीतील असला तरी आंतरराज्य नद्यांच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका ही महत्वाची ठरते. अनुच्छेद 262 नुसार हे भारतीय संसदेला 2 महत्वाचे अधिकार देतात. त्यामध्ये पहिला अधिकार म्हणजे कायदा करण्याचा अधिकार. संसद कायदा करून आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यांच्या पाण्याच्या वापरासंबंधी, वितरणासंबंधी किंवा नियंत्रणासंबंधीच्या कोणत्याही तंट्याचे किंवा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी विशेष यंत्रणा स्थापन करू शकते. दुसरा अधिकार जो दिला आहे तो म्हणजे न्यायालयांना वगळण्याचा अधिकार. या अनुच्छेदाचे सर्वात महत्वाचे हे वैशिष्ट्य आहे ज्यात संसद असा कायदा करू शकते की अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकार क्षेत्र असणार नाही. मग याचा उद्देश हा की पाण्याचे तंटे हे तांत्रिक, राजकीय किंवा भावनिक दृष्ट्या गुंतागुंतीचे असतात. मग ते केवळ कायदेशीर नसून त्यात कृषी, पिण्याचे पाणी, जीवनमानाचे प्रश्न गुंतलेले असतात. त्यामुळे नेहमीच्या न्यायालयांऐवजी तज्ञ आधारित विशेष न्यायाधिकरणामार्फत ते जलद गतीने सोडवावेत हा यामागील उद्देश आहे. तर अशा पद्धतीचा संदर्भ आणि स्पष्टीकरण बघितल्यानंतर आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये दिसतं ते म्हणजे कायद्याची अंमलबजावणी. या अनुच्छेदाचा वापर करून संसदेने 2 महत्वाचे कायदे केले आहेत. नदी मंडळे कायदा 1956 चा ज्यामध्ये आंतरराज्यीय नद्या आणि नदी खोऱ्यांचे नियमन आणि विकासासाठी नदी मंडळे स्थापन करण्याची तरतूद यात आहे. जरी याचा फारसा वापर झाला नसला तरी अशी तरतूद आपल्याला या कलमाच्या अंतर्गत बघायला मिळते. यानंतरचा दुसरा महत्वाचा कायदा म्हणजे आंतरराज्यीय जल विवाद कायदा. हा कायदा सर्वात महत्वाचा आहे. या कायद्यानुसार जेव्हा एखादे राज्य सरकार दुसऱ्या राज्याविरुद्ध पाण्याच्या तंट्याबद्दल केंद्र सरकारकडे तक्रार करते त्यावेळेस हा कायदा फायदेशीर ठरतो. केंद्र सरकार प्रथम वाटाघाटी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करते. वाटाघाटी अयशस्वी झाल्यास केंद्र सरकार एक जल विवाद न्यायाधिकरण स्थापन करते. या न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम आणि सर्व संबंधित पक्षांवर बंधनकारक असतो. तो सर्वोच्च न्यायालयाच्या हुकमाप्रमाणे मानला जातो. त्यामुळे तिथला हा निर्णय अंतिम आणि सर्व संबंधित पक्षांवर बंधनकारक ठरतो. याबाबतची केस स्टडी देखील होती ती म्हणजे कावेरी जल विवाद. हा अनुच्छेद 262 अंमलबजावणीचे सर्वात प्रसिद्ध आणि गुंतागुंतीचं उदाहरण आहे. ज्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, केंद्र आणि पुद्दुचेरी हे राज्य त्यात होते आणि याची पार्श्वभूमी बघता हा वाद स्वातंत्र्यापूर्वीचा म्हणजे 1892 आणि 1924 मैसूर संस्थान आणि मद्रास प्रेसिडेन्सी यांच्यातील करारापासून दूर झाला. मग याची स्थापना तामिळनाडूच्या मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर केंद्र सरकारने 1990 मध्ये कावेरी जल विवाद न्यायाधिकरण स्थापन केले. मग याची प्रक्रियेमध्ये न्यायाधिकरणाने 1991 मध्ये अंतरिम आदेश दिला. अनेक वर्षाच्या सुनावणीनंतर 2007 मध्ये अंतिम निकाल दिला ज्यात पाण्याची वाटणी निश्चित केली. मग यावर पुढील वाद देखील उठला. या निकालाविरुद्धही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मग अनुच्छेद 262 नुसार न्यायालयांना अधिकार नसला तरी न्यायाधिकरणाच्या निकालाची अंमलबजावणी किंवा मूलभूत हक्कांशी संबंधित मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप दिला आणि मग याचा अंतिम निकाल हा 2018 मध्ये लागला ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधिकरणाच्या निकालात बदल करून अंतिम पाणी वाटप निश्चित केले. मग यात केस स्टडीवरून आपल्याला असं समजतं की अनुच्छेद 262 ने न्यायालयांना वगळण्याची तरतूद केली असली तरी व्यवहारात कायदेशीर आणि घटनात्मक प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा हस्तक्षेप केला आहे. मग यावर आधारित अजून केस स्टडी किंवा उदाहरणं देखील आहेत. त्यातला कृष्णा जल विवाद, नर्मदा जल विवाद, परत मांडवी जल विवाद,
अशा वेगवेगळ्या राज्यांशी संबंधित असलेले हे विवाद निर्माण झाले होते आणि ह्या अनुच्छेदांच्या अंतर्गत त्याचे वाद मिटवला गेला किंवा त्यावर तरतुदी सांगण्यात आली. मग यानंतरचं पुढचं अनुच्छेद म्हणजे 263, जे सांगतं आपल्याला आंतरराज्यीय परिषदाबाबतच्या तरतुदी. मग याचं संदर्भ स्पष्टीकरण आपल्याला काय सांगतं ते आपण बघू. केवळ तंटे सोडवणे पुरेसे नसते. राज्यांमध्ये आणि केंद्र राज्यामध्ये सतत संवाद, समन्वय, सहकार्य असणं हे निरोगी संघराज्यासाठी आवश्यक असते. पाण्याचे तंटे वगळता इतर अनेक प्रशासकीय, आर्थिक किंवा धोरणात्मक मुद्दे असू शकतात ज्यावर समन्वयाची गरज असते. मग 263 आपल्याला स्पष्ट करतं की राष्ट्रपतींना अधिकार देतं की जर त्यांना असे वाटले की सार्वजनिक हितासाठी आवश्यक आहे तर ते आदेशाद्वारे एक आंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतात. मग या परिषदेची कर्तव्य सांगतात आपल्याला की चौकशी आणि सल्ला, राज्यांमधील तंट्यांची चौकशी करणे, त्यावर सल्ला देणे, नंतर असे विषय ज्यामध्ये काही किंवा सर्व राज्यांचे किंवा केंद्र आणि एक किंवा अधिक राज्यांचे समान हितसंबंध आहेत अशा विषयांवर अन्वेषण करणे किंवा चर्चा करणे हा देखील अधिकार त्यात समाविष्ट आहे किंवा कर्तव्य त्यात समाविष्ट आहे. धोरण समन्वय मध्ये अशा कोणत्याही विषयावर शिफारसी करणे आणि विशेषतः त्या विषयासंबंधी धोरण आणि कृती यांच्यात अधिक चांगल्या समन्वयासाठी शिफारसी करणे हे ह्या पद्धतीचे कर्तव्य आपल्याला या 263 अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळतात. आणि ही परिषद एक सल्लागार संस्था आहे. तिचे निर्णय बंधनकारक नसतात, परंतु तिचे महत्व राजकीय आणि प्रशासकीय समन्वय साधण्याचा काम करते. यावर आधारित केस स्टडी देखील होती जी सांगते आंतरराज्यीय परिषदेची स्थापना. 263 असूनही भारताच्या स्वातंत्र्यानंतर बरीच वर्ष अशी कायमस्वरूपी परिषद स्थापन झाली नव्हती. मग सरकारी आयोग केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करण्यासाठी 1983 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती R.S. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झाली. या आयोगाने 1988 मध्ये आपला अहवाल सादर केला. यातील एक प्रमुख शिफारस अशी होती की केंद्र आणि राज्यामधील समन्वय आणि सहकार्यासाठी अनुच्छेद 263 अंतर्गत एक कायमस्वरूपी आंतरराज्यीय परिषद स्थापन करावी. मग याची स्थापना सरकारी आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करत 28 मे 1990 रोजी राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करण्यात आली. आणि याची रचना बघता यामध्ये अध्यक्ष जे पंतप्रधान, सदस्य सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विधानसभा असलेले केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि ज्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नाही त्यांचे प्रशासक, पंतप्रधानांची नामनिर्देशित केलेली 6 केंद्रीय कॅबिनेट मंत्री अशी त्यांची सदस्य रचना होती. मग याचे कार्य ही परिषद केंद्र राज्य संबंध, राज्यातील प्रशासकीय समन्वय, आर्थिक विषयांवरील वाद जसं GST अशा अनेक राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. मग इतर उदाहरणं याबाबतची जी 263 वर आधारित आहे की जरी थेट या कलमांअंतर्गत नसलं तरी इतर अनेक समन्वय मंच तयार केले गेले आहेत, जसे की विभागीय परिषदा ज्यात राज्य पुनर्रचना कायदा 256 द्वारे स्थापित झालेला आहे. त्यानंतर नीती आयोग हा देखील केंद्र राज्य सहकार्याचा एक महत्वाचा मंच आहे. मग अशा पद्धतीचं तंटे आणि राज्यांमधील समन्वय साधणारं जे आपल्याला सांगतं अनुच्छेद 262 आणि 263, तर त्याच्या निष्कर्षामध्ये आपण म्हणू शकतो की ही दोन्ही अनुच्छेद भारतीय संघराज्याच्या चौकटीत समतोल आणि समन्वय राखण्यासाठी तयार केली गेली आहेत. मग अनुच्छेद 262 मध्ये राज्यातील अत्यंत संवेदनशील पाणी या वादासाठी एक कायदेशीर तांत्रिक मार्ग प्रदान करते, तर अनुच्छेद 263 हे राजकारण, प्रशासन आणि धोरणाच्या स्तरावर संवादांसाठी एक कायमस्वरूपी व्यासपीठ तयार करून देते. तर अशा पद्धतीचा संविधानाचा भाग 11 जो संघराज्य आणि राज्यांमधील संबंध दर्शवतो. आणि आजच्या भागामध्ये आपण तंटा आणि त्यावर असलेला समन्वय याबाबतची माहिती घेतली. तर त्यावर आधारित 3 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 262 संसदेला कोणते अधिकार देतो? दुसरा प्रश्न, पाणी हा विषय कोणत्या यादीत आहे? तिसरा प्रश्न, कावेरी जल विवादात कोणती राज्य सहभागी आहेत? तर या प्रश्नांची उत्तर नेहमीप्रमाणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात याची खात्री आहे. या उत्तराच्या मार्फत आम्हाला आणि तुम्हाला कळतं की संविधानाचा भाग आणि प्रत्येक अनुच्छेद तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे की नाही. तर याही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल याची खात्री आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागासह. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य आणि ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.